शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाची दमदार कामगिरी। बस स्थानकातील खिसे कापू जेरबंद। अवघ्या 4 तासात 50,000चा मुद्देमाल हस्तगत। शिरपूर शहर बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत हात चालाकीने खिशातून रोकड लंपास करणाऱ्या चोरट्या शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या 4 तासात जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून तब्बल 50,000 रुपयांची रोकड हस्तगत केली। या कारवाईमुळे बस स्थानक परिसरातील प्रवाशांमध्ये दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। शिरपूर तालुक्यातील कुरखडी येथील 51 वर्षीय शेतकरी किशोर फकीराब मोरे हे 28 जानेवारी रोजी सकाळी धुळे येथे जाण्यासाठी शहर बस स्थानकात आले होते। दरम्यान 8:30 वाजच्या सुमारास शिरपूर ते छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 50,000 रुपये हात चालाकीने काढून चोरून नेले होते। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीत नमूद वर्णनाशी मिळते जुळते व्यक्ती खंडेराव मंदिर परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव राजू पोपट सैंदाने, वय 62, राहणार वाघाडी, तालुका शिरपूर असे सांगितले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 500 रुपयांच्या 100 नोटा असा एकूण 50,000 रुपयांचा रोख मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संस्थास गुन्ह्यात निष्पन्न करण्यात आले आहे। सदर संस्थाकडे अधिक तपास सुरू असून या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे हे करीत आहे। ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्यासह डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे, चेतन सोनवणे, अनिल जाधव, रवींद्र आखडमल, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोडी, भटू साळुंके, सोमा ठाकरे, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, आरिफ तडवी यांच्या पथकाने केली आहे। बस स्थानक परिसरात वाढलेल्या चोऱ्यांवर या कारवाईमुळे मोठा आळा बसला असून शिरपूर शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक 28 जानेवारी रोजी शिरपूर ते संभाजीनगर बस दरम्यान सकाळी 8:30 वाजता एका इमारती खिशातून एका अज्ञात इसमाने 50,000 रुपये चोरी केल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनची डीबी पथकांनी 4 तासांच्या आतमध्ये सदर गुन्ह्याचा छडा लावलेला असून सदर गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नावे राजू पोपट सैंदाने यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेली 50,000 रुपयाची मुद्देमाल जप्त केलेला आहे।